आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्रात. त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी. त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख, कबरीला समाधीचा दर्जा दिला. बरं का, त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो की तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लँडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहे. ती सत्ता तुम्हाला लटकावो. भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेलं आहे, तुम्ही त्यांना सांभाळत बसा. अग्रलेखामध्ये आपण फुले आणि फडणवीस हा वाद भविष्यामध्ये उद्भवू शकता, उद्भवलाय, उद्भवू शकतो काय? महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा आवाज सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात. औरंगजेबाच्या कबरीचा वाद पण त्याने मिटवला, अंगलट आल्यावर मिटवला ना. असे अनेक वाद त्याने मिटवलेले आहेत. मराठा समाजाचा वाद सुद्धा त्याने मिटवला. मग महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात. संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात. ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहेत का? इतरांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत. तुम्ही छावा चित्रपटाचं प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते. ताशकंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही. मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? जे सत्य आहे, सत्य म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे. आणि इतिहास आहे तो, तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय. या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले नाही, बाकी विषयांवर बोलतात. शंकरकांतांचं मत आहे की तुम्ही